आणि सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी ती म्हणजे पाकड्यांनी युद्धविराम तोडलेला आहे। अखनूर जवळ पाकड्यांकडून पुन्हा गोळीबार करण्यात आला। पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं अवघ्या 3 तासात उल्लंघन केलेलं आहे। तर पाकडे म्हणजे कुत्र्याचं शेपूट, वाकडी ती वाकडीच। त्यामुळे आता पाकिस्ताननं युद्धविराम तोडलाय। अखनूर जवळ पाकड्यांकडून पुन्हा गोळीबार करण्यात आला। पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। दरम्यान 5 वाजल्यापासून काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती आणि अमेरिकेने मध्यस्थी केली होती आणि दोन्ही देशांकडून शस्त्रसंधीला संमती देण्यात आली होती, मान्य करण्यात आलं होतं। मात्र पाक काही सुधारायचे नाहीत, त्यामुळे 3 तासानंतर पाकड्यांकडून हल्ले करण्यात आलेत। पाकने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं। पाकिस्तान सरकारनं सैन्याला आवरावं, भारतीय सैन्य चोख उत्तर देणार असल्याचं म्हटलं गेलंय। भारतीय सैन्याकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात येतंय असं म्हणत परराष्ट्र सचिवांनी वक्तव्य केलंय। भारत और पाकिस्तान के डीजीएमओज के बीच जो पिछले कुछ दिन से चल रही सैन्य कार्रवाई को रोकने का समझौता आज शाम को हुआ था। पिछले कुछ घंटों से इस समझौते का पाकिस्तान की ओर से घोर उल्लंघन हो रहा है। भारतीय सेना जवाबी कार्रवाई कर रही है और इस सीमा अतिक्रमण से निपट रही है। ये अतिक्रमण अत्यंत ही निंदनीय है और पाकिस्तान इनके लिए जिम्मेदार है। हमारा मानना है कि पाकिस्तान इस स्थिति को ठीक से समझे और इस अतिक्रमण को रोकने के लिए तुरंत उचित कार्रवाई करे। सेना ने इस स्थिति पर कड़ी नज़र रखी हुई है और उसे किसी भी अतिक्रमण से निपटने के लिए ठोस और सख्त कदम उठाने के लिए आदेश दे दिए गए हैं। तर भारतीय सैन्याकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं जात असल्याचं मिस्री यांनी म्हटलेलं आहे। पाकने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। आता पाकड्या यांच्या आता या कुरघोड्या थांबत नाहीये, त्यामुळे आता भारत सुद्धा संतापलाय। दरम्यान मी भारताशी चर्चा करू इच्छितो, भारताशी शस्त्रसंधी हवी आहे असं म्हणत पाक पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी वक्तव्य केलंय। चीन आमचा सर्वात जवळचा मित्र असल्याचं त्यांनी म्हटलंय। बंधू नवाज शरीफांचाही आभारी आहे। डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिकाही महत्त्वाची असल्याचं शरीफ यांनी म्हटलंय। दरम्यान शरीफ काय म्हणाले, त्यांच्या उलट्या बोंबा पाहायला मिळतात। मी भारताशी चर्चा करू इच्छितो असं शरीफ म्हणाले। भारताशी शस्त्रसंधी हवी आहे। चीन आमचा सर्वात जवळचा मित्र, बंधू नवाज शरीफांचाही आभारी आहे। डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिकाही महत्त्वाची असल्याचं शरीफ म्हणतात। पाकिस्ताननं अमेरिकेला ठेंगा दाखवलाय। पाककडून सीमा भागात गोळीबार करण्यात आलाय। जैसलमेरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन पाहायला मिळालेले आहेत। पाकिस्तान एक रोग स्टेट आहे। त्यांच्यामध्ये पुष्कळ एकमेकांत आपसात भांडणं असतात। पाकिस्तानी सैन्य विरुद्ध पाकिस्तानी राजकीय पक्षात भांडणं असतात। वेगवेगळी कारणं असतात। त्या कारणांना जायची इच्छा नाहीये, परंतु मुख्य असं आहे की शस्त्रसंधी तुटली आणि ते दिसतं पण उमर अब्दुल्ला सुद्धा म्हणतात की देयर इज नो सीज फायर म्हणून। तर त्याच्या आणि ब्लॅकआउट पण झालेला आहे पठाणकोट वेगवेगळ्या सीमावर्ती भागामध्ये। तर नक्कीच ही तुटलेली आहे। तर विश्लेषण करा आणि फटाफट पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करा, हेच माझं मत आहे। दरम्यान पाकिस्तान सैन्याचं सरकार विरोधात बंड, पाक लष्कराची सरकारवर कुरघोडी पाहायला मिळतेय। एकीकडे दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीचं संमती करण्यात आली, त्याचबरोबर मान्य करण्यात आलं आणि त्यानंतर पाकड्यांकडून अवघ्या 3 तासात पुन्हा भारतावर हल्ले चढवण्यात आले। पाकिस्तान की कहानी अपने बच्चों को जो है आपने जरूर सुनानी है,
ताकि वो पाकिस्तान की कहानी न भूलें. Well, our forefathers, they thought that we are different from the Hindus in every possible aspect of life. भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकेची जी मध्यस्थी होती ती फसली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पाकनं पाडलंय तोंडघशी. आपण पाहतोय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केली आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा सुद्धा केला की हे दोन्ही देश आता शस्त्रसंधीसाठी संमत आहेत. त्यामुळे आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाच पाकड्यांनी तोंडघशी पाडलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काय म्हणालेत पाहूयात. भारत आणि पाकिस्तान सोबत रात्रभर चर्चा केली. मध्यस्थीनंतर दोघांनीही संपूर्ण आणि तात्काळ युद्धविरामासाठी तयारी दर्शवली आहे. दोन्ही देशांचे आभार मानतो असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. आणि आता बातमी आहे ओमर अब्दुल्ला यांच्या संदर्भात. ओमर अब्दुल्लांनी पाकचा बुरखाच फाडलाय. शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा पुढे पुरावा आणलाय. अब्दुल्लांच्या व्हिडिओत भारतीय ड्रोन दिसतायत. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री पाकड्यांवर भडकलेले पाहायला मिळाले. तर ओमर अब्दुल्लांनी एक्स पोस्टवर थेट सवाल विचारलाय. त्यानंतर युद्धबंदीनंतर पुन्हा एकदा पाकड्यांना जाग आली. पाकड्यांनी पुन्हा एकदा गोळीबार सुरू केला, हल्ले सुरू केले आणि त्यानंतर आता संताप व्यक्त होताना दिसतोय. पाकड्यांनो, तुमचं काय चाललंय काय? आताच आपण शस्त्रसंधी केली, त्याचं काय झालं? श्रीनगरच्या आसपास स्फोटांचे आवाज काय येत आहेत? असा खोचक सवाल, असा संतापजनक सवाल यावेळी ओमर अब्दुल्ला यांनी पाकड्यांना विचारलाय. दरम्यान कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच असं म्हणत वीरेंद्र सहवाग यानं ट्विट केलंय. दरम्यान आता संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळलेली आहे. एकीकडे भारत आणि पाक मध्ये मध्यस्थी करण्यासाठी अमेरिका धावली. त्याचबरोबर हाच मध्यस्थीचा प्रयत्न फसला. पण पाहायला गेलं तर पाकड्यांनी अवघ्या 3 तासात शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पुन्हा एकदा भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र आता त्यानंतर संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळतेय. दरम्यान शस्त्रसंधी उल्लंघनानंतरही सैन्य अधिकारी भेटणार का असा सवाल उपस्थित होतोय. भारत पाक सैन्य अधिकारी बैठकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. 12 मे रोजी होणारी बैठक संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. It was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. आज सवेरे से जो भारत का रिस्पांस है वो पाकिस्तान ने देख लिया. उसकी घबराहट उसकी पतलून खुल गई है. इसीलिए दौड़ के अमेरिका के पास पाकिस्तान गया है और अमेरिका ने नेचुरली कोशिश की होगी और उसमें भारत ने कंडीशन रखी है कि टेररिज्म को बंद करेगा. इसीलिए ये स्टेटमेंट भारत की तरफ से आया कि एनी एक्ट ऑफ टेरर विल बी एक्ट ऑफ वॉर. सो मैं समझता हूँ ये भारत के लोगों के लिए बहुत अच्छा है, लेकिन पाकिस्तान की सरकार को ये जो टेरर एज ए इंस्ट्रूमेंट ऑफ स्टेट पॉलिसी है इसको अबैंडन करना पड़ेगा. दरम्यान भारतानं चीनकडे थेट नाराजी व्यक्त केली आहे. जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्याला फोन केला. चीनचं कुरापतखोर पाकला समर्थन कशाला असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. भारतानं चीनला जाब विचारलाय.
दरम्यान भारत पाकिस्तान दरम्यान 3 दिवसात काय काय घडलंय ते पाहूयात. भारताच्या लष्करी तळावर पाकिस्ताननं हल्ले केले, त्यानंतर पाकच्या लष्करी तळावर भारतानं सुद्धा हल्ले केले. त्यानंतर नवी दिल्लीकडे क्षेपणास्त्र सोडण्यात आलं पाककडून, तर भारताकडून उत्तर दाखल भारताची विमानं हवेत झेपावली. भुज ते काश्मीर ड्रोन हल्ले पाकड्यांकडून झाले, त्यानंतर भारताकडून पाकचे ड्रोन निष्प्रभ करण्यात आले. पाकड्यांकडून वायव्य सरहद्दीवर हल्ला वाढवला आणि त्यानंतर भारतानं सुद्धा सैन्याला सज्ज राहण्याचे आदेश दिले. पाकड्यांकडून भारतीय नागरिकांवर हल्ला करण्यात आला, तर भारतानं नियंत्रित अचूक प्रत्युत्तर दिलंय. शहाबाज शरीफनं अमेरिकेला मध्यस्थीची विनंती केली, तर सलग 48 तास भारत पाक सरकारशी चर्चा केली अमेरिकेनं. त्यानंतर अमेरिकेनं भारत पाक दरम्यान शस्त्रसंधीचा दावा केला. भारतानं सुद्धा शनिवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून शस्त्रसंधीची भूमिका घेतली. त्यानंतर पाकड्यांनी शस्त्रसंधी मोडली. त्यानंतर भारतानं सुद्धा सैन्याला कारवाईचे सर्व अधिकार दिले. पाकिस्तान सेना ने पूरी पश्चिम मोर्चे पर लगातार आक्रामक गतिविधियां जारी रखी. उसमें यूकैव ड्रोन, लॉन्ग रेंज वेपन्स, लॉइटरिंग म्यूनिशंस और लड़ाकू विमानों का उपयोग कर भारतीय सैन्य ढांचे को निशाना बनाया. नियंत्रण रेखा पर भी ड्रोन घुसपैठ और भारी कैलिबर हथियारों से गोलाबारी की. अंतर्राष्ट्रीय सीमा और एलओसी पर श्रीनगर से नलिया तक 26 से अधिक स्थानों पर हवाई घुसपैठ के प्रयास किए गए. मैं ये भी बताना चाहती हूँ कि पाकिस्तान ने हाई स्पीड मिसाइल सुबह 1:40 पर इस्तेमाल करके पंजाब के एयरबेस स्टेशन को दागने की कोशिश की. नियंत्रण रेखा पर पाकिस्तान ने ड्रोन घुसपैठ और भारी तोपखाना गोलाबारी के कई प्रयास किए. कुपवाड़ा, बारामूला, पुंछ, राजौरी और अखनूर सेक्टर्स में तोप, मोर्टार एवं हल्के हथियारों से भीषण गोलाबारी जारी रही. भारतीय सेना ने प्रभावी व तुलनात्मक प्रत्युत्तर देते हुए पाक सेना को काफी क्षति पहुंचाई. दरम्यान कच्छ परिसरात ड्रोन दिसल्याची गुजरात सरकारनं घोषणा केलेली आहे. घरात राहा, घाबरू नका असं आवाहन करण्यात येत आहे. गुजरातच्या गृह राज्यमंत्र्यांनी एक्स पोस्ट केलेली आहे. सध्या भारत आणि पाक मधला तणाव वाढताना दिसतोय. त्याचबरोबर गेले 3 दिवस भारत आणि पाक मध्ये हल्ले प्रतिहल्ले होताना दिसत आहेत आणि त्यातच अमेरिकेनं मध्यस्थी केली. मात्र हीच मध्यस्थी अमेरिकेची फसली आहे, कारण पाकड्यांकडून पुन्हा एकदा भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला. राजस्थानच्या सीमावर्ती भागात पाकची कुरापत सुरूच आहे. बाडमेरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन दिसलेले पाहायला मिळत आहेत. तर पाकड्यांकडून नागरी वस्त्यांना लक्ष केलं जातंय. राजस्थानच्या सीमावर्ती भागात पाकची कुरापत सुरूच आहे. बाडमेरमध्ये पाकिस्तानचं ड्रोन दिसलाय. दरम्यान जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलंय. श्रीनगरच्या दल सरोवरावर पाकी ड्रोन दिसलेले पाहायला मिळालेले आहेत. सध्या आपण पाहतोय जम्मू काश्मीर म्हणजे सीमालगत जो भाग आहे तिकडे आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नागरी वस्त्यांवर पाकड्यांकडून हल्ले केले जात आहेत, लक्ष केलं जात आहे. त्याचबरोबर तणावाचं वातावरण तिथं पाहायला मिळत आहे. सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेलेली आहे. शस्त्रसंधीचं पुन्हा एकदा पाकड्यांकडून उल्लंघन करण्यात आलेलं आहे. दरम्यान पंजाब फिरोजपूरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलाय. राजस्थानमध्ये सुद्धा ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे. फिरोजपूरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत. दरम्यान भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय. पोखरणमध्ये पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत. तर श्रीनगरमध्ये 4 ड्रोन पाडले, तर श्रीनगरमध्ये 50 पेक्षा जास्त स्फोटांचे आवाज ऐकू आले.
आपण पाहतोय पाकड्यांकडून वारंवार भारताची खोडी काढली जाते, मात्र आता भारत चांगलाच कोपलेला पाहायला मिळतोय पाकड्यांवर, कारण शस्त्रसंधीचं पुन्हा एकदा पाकड्यांकडून उल्लंघन करण्यात आलंय. दरम्यान या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात. जम्मू काश्मीरातल्या नद्यांचा प्रवाह नियंत्रित करणं शक्य आहे. दरम्यान पाकची जलकोंडी कायम आहे. धरणातून पाणी सोडण्यापूर्वी पूर्वसूचना गरजेची नाही. नद्यांच्या पाण्यावर पूर्ण हक्क भारताचा असणार आहे. विसर्गामुळे पूर आल्यास भारत जबाबदार नसेल. दरम्यान परराष्ट्र मंत्रालयानं महत्त्वाचा खुलासा केलाय. पाकनं भारताचे विमान पाडलेलं नाही असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. भारतानं मशिदींवर हल्ले केलेले नाहीत. पाकिस्तानच्या अपप्रचाराला परराष्ट्र मंत्रालयानं खोडून काढलंय. अब मैं आपको पाकिस्तान की मिस इन्फॉर्मेशन कैंपेन के बारे में अवगत कराऊंगी. पहला, पाकिस्तान ने यह क्लेम किया कि उसने अपने JF-17 से हमारे S-400 व ब्रह्मोस मिसाइल बेस को नुकसान पहुंचाया, जो कि बिल्कुल गलत है. दूसरा, उसका ये भी मिस इन्फॉर्मेशन कैंपेन था कि हमारी एयरफील्ड जो कि सिरसा, जम्मू, पठानकोट, बठिंडा, नलिया और भुज में है, ये उसका मिस इन्फॉर्मेशन भी बहुत गलत है. तीसरा, पाकिस्तान के मिस इन्फॉर्मेशन कैंपेन के मुताबिक हमारे एम्यूनिशन डंप्स जो चंडीगढ़ और बियास में है उसका डैमेज हुआ, यह भी बिल्कुल गलत है. हमने आपको मॉर्निंग ब्रीफिंग में बताया था विद फैक्ट्स एंड फिगर के साथ कि ये सारी चीजें बिल्कुल सही सलामत है. अब मैं आपको बताना चाहती हूँ कि पाकिस्तान के एक प्रेस कॉन्फ्रेंस में ये बात की गई थी कि उनके सीनियर मिलिट्री ऑफिसर्स जो कि पूरी तरह से ये भ्रामक हैं और तथ्यों से दूर हैं कि पाकिस्तान की ओर से ये झूठा आरोप भी लगाया जा रहा है कि भारतीय सेना ने मस्जिदों को नुकसान पहुंचाया. मैं इससे बिल्कुल स्पष्ट करना चाहती हूं कि इंडिया इज ए सेक्युलर नेशन और हमारी सेना भारत के कॉन्स्टिट्यूशनल वैल्यूज की एक बहुत प्यारी झलक है. इंडियन आर्म फोर्सेस ने पाकिस्तान को बहुत भारी नुकसान पहुंचाया, उनके मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर्स को, चाहे वो लैंड एसेट्स हो या फिर उनके एयर एसेट्स. यही नहीं, इंडियन आर्म फोर्सेस ने पाकिस्तान की एयरफील्ड स्कर्दू, जकोबाबाद, सरगोदा और बुलारी को बहुत नुकसान पहुंचाया. इसके अलावा पाकिस्तान के एयर डिफेंस सिस्टम, रडार सिस्टम, उनको भी एयर स्पेस में अनटेनेबल किया. यह भी बताना चाहती हूँ कि लाइन ऑफ कंट्रोल के पास पाकिस्तान के कमांड एंड कंट्रोल, लॉजिस्टिक इंस्टॉलेशन और उनके मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर, मिलिट्री पर्सनल का इतना भारी नुकसान हुआ कि पाकिस्तान की ऑफेंसिव व डिफेंसिव कैपेबिलिटी को नष्ट कर दिया गया. अंत में मैं फिर से ये बात दोहराना चाहूंगी, इंडियन आर्म फोर्सेस पूरी तरह से तैयार है, सतर्क है और भारत की संप्रभुता और अखंडता की रक्षा के लिए पूरी तरह से कमिटेड है. या बातमीसह वेळ झाली विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र.
विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाकिस्तानाकडून सीमावर्ती भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. जम्मू काश्मीर, हरियाणा आणि अमृतसरमध्ये पाकिस्ताननं क्षेपणास्त्र डागली. मात्र पाकिस्ताननं केलेल्या क्षेपणास्त्रांचे हल्ले भारतानं निष्प्रभ ठरवले आहेत. दरम्यान पाकच्या क्षेपणास्त्रांचे आणि ड्रोनचे हल्ले अपयशी झाले असले तरी यात भारताच्या सीमावर्ती प्रदेशातील नागरी वस्तीचं नुकसान झालंय. पाकनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात जम्मू काश्मीरमध्ये घराचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे अनेक भागात खड्डे सुद्धा पडलेले आहेत. उरीमधील स्थानिकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान पाकड्यांकडून नागरी वस्त्यांना लक्ष करण्यात आलं. भारतानं जेव्हा पाकड्यांवर हल्ले केले तेव्हा त्यांनी अगदी काटेकोरपणे युद्धाचे नियम पाळले होते. त्याचबरोबर दहशतवाद्या जिथं कारवाया होतात ती तळं उद्ध्वस्त करण्यात आली होती. मात्र पाकड्यांकडून आता नागरी वस्त्यांवर लक्ष करण्यात आलं. त्याचबरोबर त्यांनी लक्ष केल्यानंतर नागरी वस्त्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळालंय. संसदेचं विशेष अधिवेशन घ्या, सर्वपक्षीय बैठकीची काँग्रेसनं मागणी केली आहे. गेल्या 18 दिवसातील सर्व माहिती द्या, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मागणी केली आहे. दरम्यान भारताच्या हल्ल्यात पाकचे टॉप 5 दहशतवादी ठार झालेत. 7 मे रोजी कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांची नावं समोर आली आहेत. मुदस्सर खास, त्याचबरोबर हाफिज जमील, मोहम्मद खान ठार झालेले आहेत. मोहम्मद अजहर, खालिद अबू त्याचाही मृत्यू झालाय. तर दहशतवादी ते लष्कर-ए-तैयबा आणि लष्कर-ए-मोहम्मदशी संलग्न आहेत. दरम्यान कोणते हे दहशतवादी आहेत पाहूयात. अबू जुंदाल, त्याचबरोबर हाफिज मोहम्मद जमील, मोहम्मद युसुफ अजहर, खालिद मोहम्मद हसन खान, तर आपण पाहतोय 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. भारताच्या हल्ल्यात पाकचे टॉप 5 दहशतवादी ठार झालेत. 7 मे रोजी कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांची नावं आता समोर आली आहेत. दरम्यान भारत आणि पाकमध्ये तणाव वाढताना पाहायला मिळतोय. अमृतसरमध्ये आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, घराबाहेर पडू नका. त्याचबरोबर घरातच राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कारण आता भारत आणि पाकमधली युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानाकडून हल्ला होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते. त्यामुळे आता सुरक्षेच्या कारणास्तव आवाहन करण्यात येत आहे. अमृतसरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. सध्या अमृतसरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. पाकिस्तानकडून हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान पहलगाम नंतर दहशतवादी हल्ला केला तर थेट युद्धच असं म्हणत भारतानं पाकड्यांना थेट इशारा दिलाय. प्रत्येक दहशतवादी कृत्याला युद्धानेच प्रत्युत्तर देणार असल्याचं म्हटलंय. दरम्यान निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धन यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलंय. पाहूयात. भारताने हे स्पष्ट केलेलं आहे की या नंतर जर आमच्या भूमीवर म्हणजे भारतामध्ये कुठल्याही प्रकारचा आतंकवादी हमला जिहाद्यांकडून जर झाला तर आम्ही हे ऍक्ट ऑफ वॉर समजू आणि तुमच्यावर हल्ला करायला मोकळे राहू. म्हणजे आम्हाला निर्णय असेलच तुमच्यावर हल्ला करायचा. तर ही एक प्रकारची धमकी म्हणा किंवा सूचना म्हणा किंवा त्यांना एक वॉर्निंग दिलेली आहे आपण की याच्यानंतर जर तुम्ही केलं दिस इज द लास्ट वन, पहलगाम इज एंड अँड नथिंग आफ्टर दॅट. जर झालं तर आम्ही तुमच्यावर न सांगता हल्ला करू. ज्यावेळेला आपण 15 दिवस घेतले होते हल्ला करायला त्याच्यानंतर कदाचित इमिजिएट हल्ला होईल
असा माझा अंदाज आहे. दरम्यान पाकड्यांच्या आर्मीवर भीषण हल्ला करण्यात आलाय. बलूच आर्मीचा पाक लष्करावर हल्ला, तर हल्ल्यानंतर पाक सैनिकांची धावाधाव सुरू झाली. बलुचिस्तानमधील बलूच सैन्यानं पाकिस्तानवरील हल्ले वाढवलेत. त्याचबरोबर सैन्यानं केज, पंजगूर आणि लासबेला जिल्ह्यात हल्ले केलेत. केज आणि पंजगूर हा भाग बलूच आर्मीनं ताब्यात घेतला आणि या भागात बलूच आर्मीनं आधी नाकाबंदी केली आणि त्यानंतर पाकिस्तान सरकारची कार्यालय आणि लष्करी जवानांना हाकलून लावलेलं आहे. आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे जम्मूच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये बीएसएफ जवान शहीद झालेले आहेत. सब इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज शहीद झालेत. मोहम्मद इम्तियाज बिहारमधील छपरा जिल्ह्याचे रहिवासी होते. सीमा भागात चौकीचं नेतृत्व करताना इम्तियाज शहीद झालेले आहेत. तर आपण पाहतोय भारत आणि पाक मधला तणाव टोकाला जाऊन पोहोचलेला आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र जे आपले सैनिक आहेत ते आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी तिथे लढतायत. मात्र त्यांचाही जीव तितकाच मौल्यवान आहे. त्यांचाही जीव तिथेच धोक्यात आहे. जम्मूच्या आरएसपूर सेक्टरमध्ये बीएसएफ जवान शहीद झालेत. सब इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज शहीद झालेत. मोहम्मद इम्तियाज बिहारमधील छपरा जिल्ह्याचे रहिवासी होते. सीमा भागात चौकीचं नेतृत्व करताना इम्तियाज यांना वीरमरण आलेलं पाहायला मिळतंय. दरम्यान पाकनं शस्त्रसंधी मोडल्यानंतर IPL वर संकट कायम आहे. BCCI लवकरच निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्याचबरोबर उर्वरित ज्या IPLच्या मॅच आहेत, सामने आहेत, ते आता स्थगित करण्यात आले होते. मात्र आता पाकनं शस्त्रसंधी मोडल्यानंतर IPL वर परिणाम होतोय. BCCI लवकरच निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मालवण राजकोट येथील शिवराय पुतळ्याचं रविवारी लोकार्पण होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. आपण पाहतोय ही मालवणची दृश्य जिथे आता शिवरायांचा पुन्हा एकदा पुतळा उभारण्यात आलेला आहे. तर याच पुतळ्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे. रविवारी याचं लोकार्पण होणार आहे. दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी. पाहूयात. राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इथे पूजन होईल आणि त्यानंतर हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो सर्व शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी खुला होईल. इथे तुम्ही दृश्यात बघू शकता हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अगदी देखणेदार असा हे जे मूर्ती आहे ती इथे उभारलेली आहे. ह्या पुतळ्याची जी उंची आहे ती जवळजवळ 93 फूट उंचीचा असा हा पुतळा आहे आणि राम्स क्रिएशन आर्ट याच्याकडून ही जी मूर्ती आहे ती घडवलेली आहे. एकंदर पाहिलं तर प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे सुपुत्र अनिल सुतार यांनी ही जी पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांची जी पुतळा आहे ते पूर्ण उभारलेला आहे आणि अतिशय सुबकदार असं काम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे पुतळ्याकडे पाहिल्यानंतर अतिशय एक वेगळी ऊर्जा ही मिळते आणि इथले जे शिल्पकार आहेत अनिल सुतार यांनी दावा केला आहे की महाराष्ट्र राज्यातील ही सर्वात उंचीची असणारी ही 93 फूट उंचीची ही छत्रपती शिवाजी महाराजांची जी पुतळा आहे हा आहे आणि याचं जे लोकार्पण आहे ते उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री, खासदार आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हे होणार आहे. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, राजकोट, सिंधुदुर्ग.
दरम्यान महाराष्ट्रातला सर्वात उंच 93 फुटी पुतळा असं म्हणत शिल्पकार अनिल सुतार यांनी जय महाराष्ट्रकडे दावा केलाय। त्याचबरोबर मालवण राजकोट येथील पुतळ्याचं आज अनावरण होणार आहे। दरम्यान आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी शिल्पकार अनिल सुतार यांच्याशी संवाद साधलाय, पाहूयात। 93 फूट उंचीची अशी ही सुबकदार मूर्ती आहे आणि आपल्या समवेत शिल्पकार अनिल सुतार आहेत। सर, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। मला सांगा, हा जो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलाय, हा महाराष्ट्रातील सर्वात उंच असा पुतळा आहे। कशा पद्धतीने काम केलंय आणि उद्या त्याचं लोकार्पण होतंय, काय सांगाल? मला खूप आनंद आहे की आज म्हणजे 11 तारखेला उद्या आपल्या इथे याचं सगळे CM साहेब, डिप्टी CM साहेब, इतर म्हणजे आणखीन महत्त्वपूर्ण लोकांचं इथे आगमन होणार आहे आणि याचं ते उद्घाटन करणार आहे। आम्हाला खूप आनंद वाटतो की आमच्या हस्ते हा मोठा पुतळा घडला आणि हा बघितला तर सगळ्यात मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। आम्हाला हे तयार करण्यासाठी 6 महिने लागले आणि ब्रॉन्झचा आणि स्टीलचा सगळं बनवून आम्ही तयार केलं आहे की राजा आहे, राजा कसा दिसायला पाहिजे, जर ज्यावेळेस तो तलवार उगारेल तर कसं उभं राहील, कसं तलवार काढेल, कसं पुढच्या माणसाला चेतावणी देईल, ते सगळं मी स्वतः तशी पोज करून फोटो काढून आम्ही असं याचे फोटोंवरून सगळं स्कल्पचरचं हे केलं, आम्ही बनवला त्याच्यावरून। आणि इतका मोठा पुतळा आहे एकदम, म्हणजे त्याच्यामध्ये जे नक्षीकाम म्हणा आहे किंवा एम्ब्रॉयडरी असते राजा महाराजांच्या कपड्यांमध्ये, ती मी स्टडी करून त्याच्या हिशोबानेच हे सगळं बनवलं आहे। उद्यापासून शिवप्रेमी आणि पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन निश्चित घडेल। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, राजकोट, सिंधुदुर्ग। दरम्यान सुप्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड काळाच्या पडद्याआड, तर गायकवाड यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालंय। गायकवाड यांच्या निधनानं चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे। त्याचबरोबर रंगभूषाकार विक्रम गायकवाड काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्याचबरोबर गायकवाड यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झाल्याची माहिती समोर येते। तर या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात। रंगभूषाकार म्हणून हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत ते प्रसिद्ध होते। राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित रंगभूषाकार म्हणून त्यांची ओळख होती। पानिपत, बेल बॉटम, उरी, डर्टी, त्याचबरोबर ब्लॅकमेल, दंगल, पीके, झाशी, सुपर 30 असे अनेक चित्रपट त्यांनी केलेले आहेत। मराठीतील डॉक्टर काशीनाथ घाणेकर, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली या चित्रपटात सुद्धा त्यांनी रंगभूषाकार याची ओळख निर्माण केली। पावनखिंड या सुद्धा चित्रपटात त्यांनी मेकअप डिझायनर म्हणून काम केलेलं आहे। बंगाली सिनेमांसाठी 2013 सालच्या राष्ट्रीय पुरस्कार। जम्मू शहरात परिस्थिती सामान्य, तर रात्रीच्या वेळी कोणताही गोळीबार नाही आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी, जम्मू शहरात परिस्थिती आता सामान्य असल्याची माहिती समोर येते। पाकिस्तान सैन्यानं सरकार विरोधात बंड पुकारलं आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। कच्छ परिसरात 6 ड्रोन दिसल्याची माहिती काल मिळाली होती। आता जम्मू शहरात परिस्थिती सामान्य असल्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर रात्रीच्या वेळी कोणताही गोळीबार झाला नसल्याचं वृत्त आहे। दरम्यान भारत पाक मध्ये तणाव वाढताना दिसतोय। युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातच आता याचा परिणाम पर्यटनावर होतानाही दिसतोय। त्याचबरोबर आपण पाहतोय सध्या लेह लडाख मधील हॉटेल व्यवसाय संकटात येऊन ठेपलेले आहे। त्याचबरोबर आता पर्यटकांनी तिथं पाठ फिरवल्याचंही दिसतंय।
लद्दाख हम लोग के एक्सपीरियंस से अभी तक बहुत सेफ लग रहा है और लोग भी बहुत अच्छे हैं यहाँ के और अभी तक तो सब सेफ फील हो रहा है। अब बस ये है कि फ्लाइट्स कैंसिल हुई है तो उसकी वजह से थोड़ा सा पैनिक है, बट आई थिंक वो भी सब सॉर्ट हो जाएगा क्योंकि फैसिलिटीज वगैरह जब जो भी है वो सारे अच्छे हैं। तो आई थिंक टूरिस्ट के लिए मैं बस यही बोल सकती हूँ कि पैनिक ना करें और चीज़ें एक्सप्लोर करें थोड़ा सा, और ऑप्शंस अवेलेबल हैं एंड आई थिंक सब सेफली घर पहुंच जाएंगे। जो हमारा पहलगाम में अनफॉर्चुनेट इंसिडेंट के बाद जो डेवलपमेंट्स हुए हैं और ले एयरपोर्ट जो कल से हमारा बंद है, उसकी वजह से हमारे यहाँ पे ऑलमोस्ट 2000 टूरिस्ट लद्दाख में स्ट्रैंडेड हुए। कल हमारा एक एग्जीक्यूटिव बॉडी मीटिंग हमने इमीडिएटली कॉल किया और उसमें हमने यूनानिमसली एक डिसीजन लिया कि जो भी यहाँ पे टूरिस्ट स्ट्रैंडेड है हम उनको कॉम्प्लीमेंट्री स्टे अकोमोडेशन हमारे मेंबर्स की तरफ से हमने सबको एक्सटेंड किया। जो भी यहाँ पे टूरिस्ट हमारे स्ट्रैंडेड है उनका फ़्लाइट कैंसिल हुआ है कल, और अगले 2 दिन तक अगर एयरपोर्ट नहीं खुलता है तब तक हमने उनको फ्री अकोमोडेशन हमारे मेंबर्स ने उनको एक्सटेंड किया है। हमारा प्लान था 7-8 दिन का, मगर ये सब हो गया हादसा, तो अभी फ्लाइट नहीं चल रही है। तो अभी हम यहाँ रहते हैं, हमें कॉम्प्लीमेंट्री रूम दिया गया है सिंस इट हैपन यस्टरडे, और खाना पीना सब इंक्लूडेड है। फैंटास्टिक हॉस्पिटैलिटी, फैंटास्टिक होटल, देयर इज नो कंप्लेन अबाउट इट। लद्दाख में कुछ फील नहीं होता है, यहाँ हम बाहर भी गए, कोई डिस्टर्बेंस नहीं है, कोई दिक्कत नहीं है, एवरीथिंग इज फाइन। I think everybody should come here and enjoy Ladakh. It's very safe. सध्या आपण पाहतोय भारत पाक मधला तणाव आता टोकाला जाऊन पोहोचलेला आहे आणि याचाच परिणाम आता पर्यटनावरही होताना दिसतोय। त्याचबरोबर काल शस्त्रसंधीचं पुन्हा एकदा पाकड्यांकडून उल्लंघन करण्यात आलं। अमेरिकेनं मध्यस्थी केली भारत आणि पाकमध्ये, आणि त्याचबरोबर शस्त्रसंधीसाठी दोन्ही देश संमत आहेत, मान्य आहे असं त्यांनी म्हटलं, दावा केला। आणि त्यानंतर 3 तासानंतर लगेचच पाकड्यांकडून पुन्हा एकदा कुरापती सुरू झाल्या। सिंधुदुर्गात शहीद जवानांच्या रणस्तंभाचं उद्घाटन करण्यात येत आहे। शिवापूर गावात रणस्तंभ उभारण्यात आलाय। शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार सुद्धा करण्यात आलाय। सिंधुदुर्गात शहीद जवानांच्या रणस्तंभाचं उद्घाटन करण्यात आलंय। शिवापूर गावात रणस्तंभ उभारण्यात आलाय, तर शहीद जवानांच्या कुटुंबियांचा इथं सत्कार सुद्धा करण्यात आलाय। दरम्यान पाकिस्तानमध्ये आता विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहे। आपण पाहतोय पाकिस्तानमध्ये विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत। आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे आता युद्धविरामानंतर पाकिस्तानमध्ये विमानसेवा सुरू करण्यात आल्या होत्या, मात्र युद्धविरामानंतर सुद्धा पाकड्यांकडून 3 तासांनंतर पुन्हा एकदा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। शेती आणि फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक परिसरातील बत्ती गुल झाली आहे। उन्हाळी हंगामातील पिकांना धोका निर्माण झालेला आहे। दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला आहे, त्यामुळे आता शेती पिकांचं नुकसान होताना दिसतंय। शेतकरी हवालदिल झालाय। लाईनमनची गळफास घेऊन आत्महत्या, चुलत बहिणीच्या लग्नासाठी तो जळगावात आला होता। पुणे येथे लाईनमन म्हणून नोकरी करत होता। सचिन बबन टेकाळे असं लाईनमनचं नाव होतं। उष्माघातामुळे 48 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। पैठणच्या दावरवाडीतील ही घटना, तर संजय जनार्दन सरोदे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। पैठणच्या दावरवाडी येथे सकाळी शेतातून काम करून घरी आल्यानंतर एका 48 वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे।
दरम्यान आताची सर्वात महत्त्वाची बातमी, राजौरीमध्ये परिस्थिती सामान्य आहे. रात्री ड्रोन आणि गोळीबार किंवा तोफगोळ्यांचा कोणताही आवाज ऐकू आलेला नाहीये. तर सध्या आपण पाहतोय वातावरण शांत होण्याच्या मार्गावर आहे, मात्र पाकड्यांकडून सातत्यानं कुरापती सुरूच आहेत, कुरघोड्या सुरूच आहेत. सीमालगत भागामध्ये तणावाचं वातावरण असलं तरी आताचा ताजा तपशील तो म्हणजे राजौरीमध्ये परिस्थिती सामान्य आहे. रात्री ड्रोन, गोळीबार किंवा तोफगोळ्यांचा कोणताही आवाज ऐकू आलेला नाहीये. तर गेल्या 3 दिवसांपासून भारत आणि पाकमध्ये संघर्ष वाढलेला पाहायला मिळतोय. हल्ले प्रतिहल्ले होताना दिसत आहेत. त्याचबरोबर अनेकदा भारतानं पाकला समजावून सुद्धा, इशारा देऊन सुद्धा पाकड्यांच्या कुरापती या सुरूच आहेत. दरम्यान फिरोजपूरमधील परिस्थिती सुद्धा सामान्य आहे. रात्रीच्या वेळी ड्रोन किंवा गोळीबार झालेला नाही असं वृत्त समोर येत आहे. आता राजौरी पाठोपाठ आता फिरोजपूरमध्ये सुद्धा परिस्थिती सामान्य आहे. रात्रीच्या वेळी ड्रोन किंवा गोळीबार झालेला नाही आहे असं वृत्त समोर आलंय. मुलीच्या डोळ्यांसमोर वडिलांचा मृत्यू झाला. धरणगावच्या पिंपरीजवळ 2 वाहनांची समोरासमोर धडक झाली. 2 चारचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. परीक्षेसाठी मुलीला अमळनेर येथे घेऊन इथे गेले असता तेव्हा हा अपघात झाल्याची माहिती समोर येते. आताची सर्वात महत्त्वाची बातमी अपघातासंदर्भात जळगावमधून बातमी येते, ती म्हणजे मुलीच्या डोळ्यांसमोर वडिलांचा मृत्यू झालाय. धरणगावच्या पिंपरीजवळ 2 वाहनांची समोरासमोर धडक, तर 2 चारचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू झालेला आहे. त्याचबरोबर ही धरणगाव मधली बातमी. धरणगावच्या पिंपरीजवळ 2 वाहनांची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर 2 चारचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू झालेला आहे. मुलीच्या डोळ्यांसमोर वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. आताची सर्वात महत्त्वाची बातमी अपघातासंदर्भात ही बातमी. परीक्षेसाठी मुलीला अमळनेर येथे ते घेऊन गेले होते आणि त्याच वेळेला ही घटना घडली आहे. मुलीच्या डोळ्यांसमोर वडिलांचा मृत्यू झालाय. धरणगावच्या पिंपरी जवळची ही घटना. 2 वाहनांची समोरासमोर धडक झाली. 2 चारचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. त्याचबरोबर अपघाताची बातमी समजताच, अपघात झाला हे समजताच तिथे गर्दी झालेली ही पाहायला मिळते. दरम्यान फिरोजपूर पाठोपाठ आता पूंछमध्ये सुद्धा परिस्थिती सामान्य आहे. रात्रीच्या वेळी ड्रोन किंवा गोळीबार झालेला नाहीये अशी माहिती समोर येते. कच्छ परिसरात काल 6 ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली होती. आता ताजा तपशील तो म्हणजे आता पूंछमध्ये सुद्धा परिस्थिती नियंत्रणात आहे, सामान्य आहे. रात्रीच्या वेळी ड्रोन किंवा गोळीबार झालेला नाहीये. सध्या आपण पाहतोय भारत पाक मधला तणाव वाढताना दिसतोय. त्याचबरोबर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचबरोबर अमेरिकेनं म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि त्याचबरोबर भारत आणि पाक हे दोघं सुद्धा आता युद्धविरामासाठी सज्ज असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, मान्य असल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा 3 तासानंतर पाकड्यांकडून गोळीबार करण्यात आला आणि आताचा ताजा तपशील तो म्हणजे अनेक भागात, सीमालगतच्या अनेक भागात परिस्थिती सामान्य आहे.